नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुलगी झाली हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इथे डॉक्टर म्हणत असतात 2-3 दिवसामध्ये पेशंट रिकवर होईल आणि तुम्ही त्याला घरी घेऊन जा, पण अधूनमधून त्याला चेकिंगसाठी आणावं लागेल। त्यांना व्यवस्थित बोलता येतंय ना, त्यांना बोलताना काही त्रास होत नाही ना, हे आपल्याला चेक करावं लागेल। इकडे विलास काकांना खूप आनंद झालेला असतो आणि ते म्हणत असतात की डॉक्टर तुमचे खूप धन्यवाद, तुम्ही खूप मोठा चमत्कार करून दाखवलेला आहे। हे शक्य नव्हतं पण तुम्ही ते शक्य करून दाखवलेलं आहे। त्यावर डॉक्टर म्हणत असतात हे बघा, अशा केसेसमध्ये काही पेशंट चांगला रिस्पॉन्स देतात तर काही पेशंट चांगला रिस्पॉन्स देत नाहीत। तुमच्या पेशंटला आधी व्यवस्थित बोलू द्यात आणि ते बोलतील याची मला खात्री आहे आणि नंतर तुम्ही माझे आभार व्यक्त करा। असं म्हटल्यावर विलास काका इथे हसायला लागतात आणि विलास काका आणि उमा काकू डॉक्टरांना धन्यवाद म्हणून तिथून निघून जातात। तरी इकडे दिव्या ही धावत पळत लपण्याचा प्रयत्न करत असते आणि स्वतःचीच तिला लाज वाटत असते। ती म्हणत असते हे सगळं माझ्या सोबत काय घडतंय, माझ्यासारखी इतकी सुंदर आणि टॅलेंटेड मुलगी आणि मी लोकांपासून लपून जगायचं का? आणि दिव्या म्हणत असते मी तर अशी अजिबातच नव्हते, माझी किती मोठी स्वप्न होती, मला शिक्षण घ्यायचं होतं, बिझनेस करायचा होता आणि शौनक सोबत राहायचं होतं, म्हणून मी त्याचं प्रेम मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला गेले। माझं मलाच कळलं नाही, पण डॅडा मला असं का म्हणाला तू दुसरीकडे जा आणि मी दुसरीकडे जातो, आणि मी त्याला आता फोन करते तर माझा आता फोन पण रिसीव्ह करत नाहीये, डॅडानी मला आता रस्त्यावर तर सोडलेलं नाहीये ना। तरी इकडे दिव्याने केलेल्या गोष्टींची तिला खूप मोठी शिक्षा भेटलेली असते आणि तिला पश्चातापही खूप झालेला असतो। दिव्या म्हणत असते आता मी काय करू आणि कोणाकडे जाऊ, आत्तूकडे परत जाऊ का? त्यावर दिव्या म्हणत असते नको नको, मी तिथे गेले तर ते लोक मला त्या घरामध्ये घेणार नाहीत आणि मम्मा तर काय करेल माझ्या बरोबर हे मला सांगता सुद्धा येत नाहीये। तिने मला किती वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला आणि साजिरीच्या घरातल्यांना कळालं तर ते मला पोलीस स्टेशन मध्येच देतील, माझं काय करतील हे मलाच माहित नाही। साजिरीला घरातून बाहेर काढण्यासाठी मी किती कटकारस्थाने केली हे सर्व माझी मलाच माहित आहे आणि आता दिव्याला इकडे आठवू लागतं, तिने केलेल्या गोष्टी त्या सगळ्या तिला आठवू लागतात। तिने एकदा सामग्रीमध्ये मिक्स केलेल्या वस्तू हवनमध्ये टाकल्यावर धूर झालेला असतो, सगळ्यांनाच त्या गोष्टीचा खूप त्रास झालेला असतो। तर इकडे साजिरी आर्याला खीर भरवते तेव्हा आर्याला सुद्धा त्या गोष्टीचा खूप त्रास झालेला असतो। तर इकडे वैशाली मामी फोनवर बोलत असतात विलासरावांनी साजिरी आणि शौनकच्या लग्नाला परवानगी दिलेली आहे। तर इकडे दिव्याने ऐकल्यानंतर ती साजिरी आणि शौनकचा लग्न मोडण्याचा खूप वेळा प्रयत्न केलेला असतो, तिला शक्य असतं तेवढे ती तिचे प्रयत्न चालूच ठेवत असते। तरी इकडे उष्टा हळदीमध्ये सुद्धा ती एक्स्ट्राची हळद मिक्स करते आणि ती तिने तिथेच ठेवलेलं असतं जेणेकरून साजिरीला त्या गोष्टीचा त्रास व्हावा। तरी इकडे साजिरीला सगळ्यांच्या नजरेतून पडण्यासाठी ती खूप वेळा प्रयत्न करत असते। तिने साजिरीला चॅलेंजही केलेलं असतं, 7 दिवसाच्या आतमध्ये मी तुला नाही या घरातून बाहेर काढलं तर मी नावाची दिव्या नाही, असे खूपदा प्रयत्न केलेले असतात तिने साजिरीला घरातून बाहेर काढण्यासाठी। तर तिला आठवू लागतं साजिरी आणि शौनकचं लग्न पार पडत असतं आणि ते दिव्याला बघवत नसतं आणि ती एक माचीची काडी लावते आणि स्टेज जाळून टाकण्याचा प्रयत्न करते, तरीही शौनकला राहवत नाही, तो गोजिरीचा हात पकडतो आणि 7 फेरे पूर्ण करतो। इकडे शौनक हा दिव्याला म्हणत असतो मी साजिरीपासून 5 वर्ष झालं लांब आहे, तरीही तुझा रस्ता मोकळा आहे आणि तू माझ्या आयुष्यात येतील असंही काही नाही, साजिरीवरती माझं प्रेम होतं आहे आणि राहणार, त्याशिवाय मी तुलाही माझ्या आयुष्यामध्ये जागा देणार नाही, माझं फक्त साजिरीवरच प्रेम आहे, असं शौनकने दिव्याला सांगितलेलं असतं आणि ते सुद्धा दिव्याला आठवू लागतं। त्यावर दिव्या आता म्हणत असते की शौनकने मला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की त्याचं फक्त साजिरीवरच प्रेम आहे, तरी सुद्धा मी त्याचं ऐकलं नाही आणि खूप मूर्खासारखी वागलेली आहे, साजिरीला आणि गोजिरीला सुद्धा मी खूप त्रास दिलेला आहे। आता इकडे गोजिरीला त्रास होण्यासाठी ती आता कॉईल सूट लावते आणि तिला गुदमरण्यासाठी ती तिथून निघून जाते। तर या गोष्टीचा गोजिरीला खूप त्रास झालेला असतो आणि ती गोजिरीला किडनॅप करण्यासाठी तर इकडे घराकडे आलेली असते, आरोहला धक्का देते आणि ती गोजिरीला घेऊन जाते, हे सुद्धा दिव्याला आठवत असतं।
त्यावर दिव्या म्हणत असते, आता मी काय करू, पोलीस तर मला अटक करायला आले तर मी कुठे जाऊ, मम्मा सुद्धा माझी काही मदत करणार नाही, मला असंच लपून एकटीला आयुष्य जगावं लागणार आहे. तेवढ्यातच तिथे शौनक येतो आणि शौनक हा दिव्याला पाहतो. दिव्याने शौनकला पाहिल्यावर तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. शौनक हा आता दिव्याचा हात पकडतो आणि म्हणतो, कुठे जातेस, पळून जातेस का आता, एवढ्या सगळ्या चुका करताना लाज नाही का वाटली तुला, माझ्या गोजिरीला घेऊन पळून जात होतीस, याचा अर्थ असा आहे की गोजिरीवरती एवढे हल्ले झाले ते तुम्हीच केले होते आणि तिला मिठाई दिली होती तीही तुम्हीच दिलेली होती. तरी इकडे सर्व काही दिव्याला आठवत असतं आणि राजनने ती मिठाई शिपायाच्या हातामध्ये दिलेली असते आणि तो शिपाई नेऊन गोजिरीला देतो आणि गोजिरीला या गोष्टीचा खूप त्रास झालेला असतो आणि शौनक त्यावर म्हणत असतो, गोजिरीचा ऍक्सिडेंट सुद्धा तुम्हीच घडवून आणला होता ना. दिव्याला आता आठवू लागतं, दिव्याने गोजिरीला तो पत्ता दिला होता आणि तिनं सांगितलेलं असतं, तुला या पत्त्यावर वाढदिवसासाठी यायचं आहे. गोजिरी रोडवरून चालत येत असताना गाडी येते आणि तिचा खूप मोठा ऍक्सिडेंट होतो. तेव्हा शौनक दिव्याला म्हणत असतो, एवढ्या लहान मुलीबरोबर तुला असं वागताना लाज नाही का वाटली. त्यावर दिव्या म्हणत असते, शौनक मला माझ्या चुका सर्व काही कळलेले आहेत आणि तू काहीही बोलला तरी मी काहीच बोलणार नाही. मी वाहत गेले रे, डॅडाचा ऐकत गेले, पण आता मला सगळं काही कळलेलं आहे. मला हेही कळलेलं आहे तुझं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं, तुझं फक्त साजिरीवरतीच प्रेम होतं. त्यावर शौनक हा खूप चिडलेला असतो आणि म्हणत असतो, आता तुला अक्कल यायलंय का, अगं तुला आणि राजन मामाला किती वेळा चान्स दिला आहे, तुम्ही कधीच सुधारणार नाही आणि तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाल असं मला वाटलंही नव्हतं. तुम्ही वारंवार त्या चुका करणार. बिचारी त्या साजिरीला किती त्रास झाला तुमच्या दोघांमुळे आणि तू रडायचं सुद्धा नाटक करू नकोस, कारण तुझं रडू सुद्धा नकली आहे आणि तू कधीच सुधारणार नाही, हे तुझं सगळं आता नाटक चालू आहे. दिव्या म्हणत असते, हे तुला काहीही वाटू देत, पण मी खरंच तुझी मनापासून माफी मागतेय. त्यावर शौनक म्हणत असतो, अगं त्या साजिरीला ठीक आहे, पण त्या लहान मुलीला गोजिरीला सुद्धा तुम्ही एवढा त्रास दिला, माझ्या आईला सुद्धा त्रास दिला, जिने तुम्हाला त्या घरामध्ये ठेवलं होतं, तुमच्यावर एवढं प्रेम केलं, तुम्हाला आसरा दिला, तरीही तुम्ही उलटलात का. त्यावर दिव्या, तू म्हणत असशील ना माझं त्या साजिरीवरती एवढं प्रेम का आहे, पण हाच फरक आहे तुमच्या दोघींमध्ये, तिनं मला मिळवण्यासाठी कधीही असं वाईट विचार केला नाही, तू सगळं हिसकावून घ्यायला निघाली होती. त्यावर दिव्या म्हणत असते, मला माझ्या सगळ्या चुका आता समजलेल्या आहेत, माझ्यावर विश्वास ठेव, हे सगळं मी डॅडाच्या सांगण्यावरून करत होते, हे सगळं माझ्या मनामध्ये डॅडाने भरवलं होतं आणि त्यामध्येच मी वाहत गेले होते. राजन आणि दिव्याने मिळून केलेले प्लॅन हे सगळे ती आता शौनकला सांगत असते. त्यावर दिव्या म्हणू लागते, यामधून मला बाहेर काढण्यासाठी मम्मा वारंवार समजावत होती, पण मी तिचं काहीच ऐकलं नाही आणि वैशाली मामी कशी समजावत होती हे सुद्धा दिव्या ही शौनकला सांगत असते. आता मला माझ्या चुका समजल्या आहेत आणि हेही मला माहित आहे की तुझं माझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि मी खूप त्रास दिला साजिरी आणि गोजिरीला सुद्धा. त्यांना हा त्रास झाला आहे तो फक्त माझ्यामुळे आणि डॅडामुळे झालेला आहे आणि मला माझ्या चुका सगळ्या कळलेल्या आहेत. तू आता मला यातून बाहेर काढशील का? कोण मदत करेल माझी? शौनक, तू मला मदत करशील का? मला यातून बाहेर काढ. मी कोर्टामध्ये साक्ष देईल, पण प्लीज मला यातून बाहेर काढ. शौनक सुद्धा या गोष्टींवरती विचार करू लागतो आणि त्याच्या डोळ्यासमोर आता साजिरी येते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे आर्या ही रोहनला हेडफोन दाखवत असते आणि ती म्हणत असते, हे बघ मी साजिरीसाठी आणलेलं आहे आणि फोनला हात न लावता ती हे हेडफोन कानामध्ये घालू शकते आणि आपल्याशी बोलू शकते. हे सर्व ऐकून रोहनला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि रोहन हा आर्याच्या हातामध्ये पेनड्रॉय देतो. त्यावर रोहन आर्याला सांगू लागतो, लहानपणी साजिरी ताईला गाणी ऐकायला खूप आवडायची, पण आजीने तसं तिला काहीही करून दिलेलं नाही, म्हणून मी ह्या पेनड्रॉय मध्ये तिच्यासाठी खूप गाणी भरून आणलेली आहेत आणि मला हाच पेनड्रॉय तिला गिफ्ट द्यायचा आहे. तर इकडे कल्याणी ही शौनकला म्हणत असते, शौनक तू बरोबर होता, तुला साजिरी सारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. ते ऐकून शौनकला खूप बरं वाटत असतं आणि कल्याणी म्हणत असते, म्हणूनच मी एक निर्णय घेतलेला आहे, साजिरीला मी सून म्हणून पुन्हा आपल्या घरामध्ये घेणार आहे. हे म्हटल्यावर सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.